नमस्कार सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काळ्या पाषाणातील बांधलेल्या मंदिरापैकी एक म्हणजे अमरावती जिल्ह्यातील लासूर गावात असलेले आनंदेश्वर मंदिर. काळ्या पाषाणात बांधलेले हे मंदिर दुरून एखाद्या किल्ल्यासारखे दिसते. हे मंदिर 13व्या शतकात यादवांनी बांधले असल्याची ऐतिहासिक नोंदी सांगतात, परंतु बांधकाम आणि परिसरात काळ्या दगडाची उपलब्धता नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. हे मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले असले तरी मंदिराची मांडणी अतिशय विलक्षण आहे. मंदिराच्या मध्यभागी 3 गर्भगृहे आणि एक खुला सभामंडप आहे, ज्याला स्वर्ग मंडप म्हणतात. हा सभामंडप कोरीव खांबांच्या सहाय्याने गोल रचनेत बांधलेला आहे. खुल्या सभामंडपाची गोल रचना ही अत्यंत आकर्षक वाटते. इथे आपण बघू शकतो सभामंडपात असलेले खांब आणि त्याची रचना व त्यावर असलेले नक्षीकाम, कोरीवकाम कशा पद्धतीने केलेले आहे ते. या फोटोच्या माध्यमातून आपण खुल्या सभागृहाच्या रचनेची कल्पना करू शकता. मध्यभागी असलेल्या गर्भगृहांपैकी हे एक. इथे सुद्धा आपण बघू शकतो इथल्या दरवाजावर आपल्याला विविध प्रकारचे कोरीवकाम बघायला भेटते. तसेच मध्यभागी असलेला हा सभामंडप आणि दुसऱ्या बाजूस सुद्धा एक गर्भगृह आहे, ते सुद्धा आपण बघू शकतो. त्याच्या सुद्धा दरवाजावर अतिशय उत्कृष्ट प्रकारे कोरीवकाम केलेले आहे आणि थोडंफार हे पडक्या अवस्थेत आपल्याला बघायला भेटतं. सोबतच सभागृहामध्ये असलेल्या खांबांवर केलेले हे नक्षीकाम आपण बघू शकतो. अतिशय आकर्षित असं नक्षीकाम आपल्याला बघायला भेटतं इथे. आणि वरच्या बाजूस सुद्धा बघू शकतो सभामंडपाच्या अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराच्या मुख्य गर्भगृहात शिवलिंग आणि नंदी महाराज विराजमान आहेत. मुख्य गर्भगृहाला 12 खांबांचा आधार आहे. छतावरील तपशिलांमध्ये यक्षांची विविध रूपे कोरलेली दिसून येतात. मुख्य गर्भगृहातील दर्शन झाल्यानंतर बाहेरच्या बाजूस आपण मंदिराला एक प्रदक्षिणा मारूया. त्यावरून आपल्याला बाहेरच्या बाजूस असलेले कोरीवकाम व मंदिराची बांधलेली रचना लक्षात घेण्यात मदत होईल. मंदिराच्या बाहेरील बाजूस अशा प्रकारचे सुंदर कोरीवकाम बघायला भेटते. शतकानुशतके जुन्या या मंदिरात ऋषी पुराणातील दृश्ये आणि खांबावर आणि गडकोटांवर देवी देवतांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. अष्टकोनी दिसणाऱ्या या मंदिराला अमर्याद असंख्य कोण आहेत. प्रत्येक कोण हा 90 अंशाचा भरतो. हे या कोणांचे वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या बाहेर भिंतीवर विष्णू, शिवब्रह्मा, राधाकृष्ण, गोवर्धन यांच्या कोरीव मूर्त्या आहेत. यासोबतच हत्ती, घोडे, लढवय्ये, नर्तक, भक्तगण, हनुमान, गणपती असे अनेक चित्र मंदिराच्या लावलेल्या दगडांवर करण्यात आले आहेत. लासूरमध्ये असलेल्या या हेमाडपंथी मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.